Read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज सहजच एका विषयावर बोलावंसं वाटलं की आजकाल आपण पाहतो की घटस्फोटांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे पहिल्यापेक्षा. मग अशावेळी मनामध्ये विचार येतो आणि मी ज्यावेळी B.Ed केलेलं आहे त्यावेळी शिक्षणाची एक व्याख्या मला खूप भावली आणि त्या संदर्भानंच मला बोलावंसं वाटलं की शिक्षण म्हणजे काय, तर आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे शिक्षण. म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त शिक्षण घ्यायचं आणि नोकरी करायची, पैसा कमवायचा हा शिक्षणाचा अर्थ नाही. तर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे. आता जसं आपल्याला आपला जन्म कुठे होणार आहे हे माहिती नसतं किंवा आपल्या हातामध्येच ते नसतं. मग आपले आईवडील, बहीण, भाऊ जसे आहेत तसे आपण त्या सगळ्यांचा, कुटुंबाचा स्वीकार करतो, त्यांच्याबरोबरच राहतो, त्यांच्याबरोबरच आपण वाढतो. आणि त्यावेळी आपण असं म्हणू शकतो का की मला असे आईवडील पाहिजे होते? नाही. जे आईवडील आहेत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्यांना आपण देवाप्रमाणे मानून आपलं आयुष्य जगत असतो. लग्न झाल्यानंतर मग अडचण कुठं येते, तर एक पहिली लग्नामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक मुलगी जी तिच्या कुटुंबामध्ये आईवडिलांबरोबर, आता लग्नाचं वय वाढलेलं आहे त्यामुळं 26, 27, 28 वर्ष आपल्या आईवडिलांबरोबर राहिलेली असते आणि लग्न झाल्यानंतर ती मुलाच्या घरी राहायला जाते. म्हणजे एका कुटुंबातून ती दुसऱ्या कुटुंबामध्ये राहायला जाते. म्हणजे पूर्ण तिचं आयुष्य, म्हणजे मला तर असं वाटतं की लग्न म्हणजे आपण मुलीचा पुनर्जन्मही म्हणू शकतो. तिचं एक वेगळं आयुष्य तिचं सुरू होतं. ज्यावेळी ती आईवडिलांकडे असते त्यावेळी आईवडिलांनी तिला जन्म दिलेला असतो, त्यामुळं ते जे नातं आहे, ते बॉन्डिंग आहे, ते कधीच तुटत नाही. आपली मुलगी कशीही असली तरी प्रत्येक आईला आपली मुलगी ही चांगलीच वाटते. मग ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी त्या कुटुंबाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ जायला पाहिजे. म्हणजे आजकाल लग्न झाल्यानंतर लगेच 6 महिन्या वर्षामध्येच आपण घटस्फोटाची बातमी ऐकतो, ते प्रमाण वाढलेलं आहे हे ऐकतो. हे ऐकल्यानंतर मन चिंताग्रस्त होतं. कारण आपली भारतीय संस्कृती जी आहे ती प्रामुख्यानं कुटुंब संस्थेवरून, म्हणजे कुटुंब संस्था आहे म्हणून टिकून आहे. मग जर कुटुंब संस्थेला जर धक्का लागला तर पुढे अनेक समस्या निर्माण होतील. म्हणून मला आज तरुण मुला-मुलींना फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की ज्यावेळी लग्न होईल त्यावेळी तुम्ही थोडा एकमेकांना समजून घ्यायला वेळ द्यायला पाहिजे. लगेचच लग्न झालं, आता काही ठिकाणी तर साखरपुडा झालेला असतो आणि लग्न जरा पुढे असतं 6-7 महिन्यांनी, तर त्या कालावधीमध्येच प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि साखरपुडा लग्न रद्द होतं. तर अशा गोष्टी घडण्यापेक्षा सगळ्या बाजूंनी मुलामुलींनी विचार करायला पाहिजे की आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, आपल्याला लग्न करायचं आहे की नाही. स्वतःला फक्त आईवडिलांना वाटते की आपल्या मुलाचं मुलीचं लग्न व्हावं म्हणून करू नका. तुमच्या मनाला काय वाटतं ते तुम्ही बघा. त्यानंतर तुमचे विचार तुमच्या आईवडिलांना व्यवस्थित समजून सांगा. कदाचित तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने त्यांना समजून सांगितलं तर ते तुम्हाला जरूर समजून घेतील आणि मग याच्या आजकाल समस्या वाढत चाललेल्या आहेत त्या उद्भवणार नाहीत. तर इथे एकमेकांना समजून घेणं, मुलामुलींनी लग्न झाल्यानंतर सुद्धा एकमेकांना वेळ देणं, समजून घेणं, दोन्ही कुटुंबांनी सुद्धा एकमेकांना वेळ देणं खूपच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळी एखाद्या मुलामुलींचं लग्न होतं त्यावेळी खरोखरच ती सिच्युएशन मुलींच्या दृष्टीने थोडी जास्त चॅलेंजिंग असते. म्हणजे आईने जन्म दिलेला असतो त्यामुळं ते जे नातं आहे ते वेगळं आहे. पण ज्यावेळी आपण सासरी जाणार आहोत लग्न होऊन, त्यावेळी त्या कुटुंबामध्ये आपल्याला नातं निर्माण करायचं आहे. लगेच लग्न झालं की दुसऱ्या दिवशीपासूनच सगळं व्यवस्थित होईल, आपल्या मनासारखं होईल असं अजिबात नाही आहे. तर त्या कुटुंबामध्ये आपल्याला
नातं निर्माण करायचं आहे. त्यामुळं तिथे तुम्हाला थोडंसं मनाविरुद्ध किंवा त्याग हा करावाच लागणार आहे. त्याशिवाय ते नातं चांगलं निर्माण होऊच शकत नाही. काही त्या कुटुंबाचे जे नियम असतील किंवा काही पद्धती असतील वेगळ्या, तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. छोट्या गोष्टींसाठी मोठे वाद करून तडकाफडकी निर्णय घेऊन तोडणं सोपं आहे, पण जोडून राहणं चॅलेंजिंग आहे. आणि विचार करा की जर आपण लग्न झालेला मुलगा आहे त्याच्याशी पटत नाही म्हणून घटस्फोट घ्यायचं ठरवलं, ते तरी सोपं आहे का? त्यासाठी किती कोर्ट कचेऱ्या, खर्च, ह्या सगळ्या गोष्टी, मनस्ताप दोन्ही कुटुंबांना, त्या मुलामुलींबरोबर त्यांच्या कुटुंबियांचंही त्यामध्ये मानसिक त्या कुटुंबांनासुद्धा त्रास होतो, काही त्यांची चुकी नसतानासुद्धा. आणि म्हणून मुलामुलींनी एकमेकांना समजून घ्या, थोडा वेळ द्या. वेळ दिला, टाईम इज मेडिसिन, की थोडा वेळ दिल्यानंतर, थोडा वेळ गेल्यानंतर आपण एकमेकांना समजून घेतो की आवडीनिवडी एकमेकांच्या काय आहेत. त्या समजल्यानंतर मग आपल्याला पुढे थोडा आपला प्रवास सोपा होतो. म्हणून थोडा वेळ जाणं जास्त गरजेचं आहे. लगेच तडकाफडकी निर्णय घेण्यापेक्षा आपण थोडं थांबलं पाहिजे. आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, शिक्षणाची मुख्य व्याख्या काय असेल, तर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं. नाही, मी कुठंच माघार घेणार नाही, असं म्हणून नाही चालणार. थोडं जीवन आहे म्हटल्यानंतर चढ उतार हे असणार आहेत. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असंही नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका मुलाला तुम्ही घटस्फोट दिला, शिवानी म्हणतात, ब्रह्माकुमारी शिवानींचं हे वाक्य आहे की तुम्ही एका मुलाशी जुळत नाही, पटत नाही म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर घटस्फोट घेतला, तर तुम्हाला दुसरा असा कोणता देव मिळणार आहे की तुम्ही त्याच्याबरोबर खूप सुखाने राहाल असं तुम्ही सांगू शकता. आणि कदाचित तुम्ही दुसरं लग्न केलं आणि तिथेही तुम्हाला तोच अनुभव आला किंवा त्यापेक्षा वाईट अनुभव आला, तर मग तुम्ही काय करणार? आणि म्हणून जर साध्या गोष्टी, अगदी सिरियस मॅटर असेल, त्याबद्दल मी बोलत नाही आहे, अगदी सिरियस मॅटर असेल तर त्या ठिकाणी अपवादात्मक आपल्याला ते पाऊल उचललंच पाहिजे. पण साधारण गोष्टींसाठी, म्हणजे आता मी आजूबाजूला ऐकते की घरामध्ये सासू काम लावते किंवा काम सगळी सुनेलाच करावी लागतात या गोष्टींवरून, किंवा सासवा मुलाबरोबर सुनांना बाहेर जाऊन देत नाही, की साध्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमुळं घरामध्ये भांडणं आणि वाद होतात. त्यामुळं सगळ्यांनीच एकमेकांना जर समजून घेतलं तर आपलं जो जीवन आहे ते आपण आनंदाने जगू शकू. नाहीतर मला असं वाटतं की घटस्फोट हा पर्याय अगदी शेवटचा ठेवावा. सुरुवातीला एकमेकांशी बोलून, विचार विनिमय करून जर काही समस्या असेल तर ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कुणालाच मनस्ताप होऊ नये म्हणून ॲडजस्टमेंट इज लाईफ असं म्हणून जर आपण गोष्टी इझिली घेतल्या तर नक्कीच आपलं जीवन सुखी होईल. धन्यवाद.